नाणेफेकीचा निर्णय नक्कीच साई माऊली मार्गेश स्पोर्ट्स अर्थात नयन खांबे या कर्णधाराच्या बाजूने आला. क्षेत्ररक्षण प्रथेप्रमाणे त्यांनी स्वीकारलेलं आहे. इन्व्हाइट केले दैवत म्हात्रे आणि कंपनीला या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी. एकंदरीत आपण या स्पर्धेचा प्रवास पाहिला तर नयन खांबेने देखील जबरदस्त प्रदर्शन या क्रिकेटचं या ठिकाणी या स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा नगरीमध्ये केलेलं आहे आणि त्याच प्रकारची अष्टपैलू कामगिरी देखील समोरून आपण दैवत म्हात्रे याच्याकडून देखील पाहिलेलं आहे. मॅन ऑफ द सिरीजचा आपण विचार केला तर दोन्ही खेळाडू एक चांगल्या रेसमध्ये आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळू शकतात. एकंदरीत खूप चांगली चुरस होईल, चांगली फायटिंग, चांगली ठसन होईल, चांगली फाईट या दोन कर्णधारांच्या माध्यमातून मैदानावर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तर पंचांचा ग्रीन सिग्नल येतो. महामुकाबल्याचा पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट खेळून काढला. चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हरच्या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला भेदून लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला खूप परिश्रम घ्यावे लागले, मॅरेथॉन रनिंग करावी लागली आणि नक्कीच पहिल्या चेंडूवर 2 धावेनेशी या ठिकाणी फलंदाज साहिल गोवावी आपलं खातं या ठिकाणी उघडत असताना 5 षटक. कागद देतो मस्त. हॅलो, ओव्हर द विकेट. खूप चांगला चेंडू डॉट निघून जातो. नयन खांबे याच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी असेल आणि विकेट हॅट्रिकसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि येस, बादल ग्रुप कामोठे खूप मोठा फॅन क्लब आहे नयन खांबे याचा. कालच्या रजनीमध्ये देखील आम्ही पाहिलं होतं सातत्याने नयन खांबेवर पैशांचा अक्षरशः पाऊस पडत होता. यावेळेस ऑन साईडला लॉफ्टेड ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातो सीमारेषा बार चौका. हॅलो, चौकारानेशी या ठिकाणी खूप चांगला चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट निघून जातो. षटकातील चौथा चेंडू रिलीज करतो नयन खांबे. अतिशय अप्रतिम लाईन अँड लेंथला रिलीज करतो. याच्या आधीचा प्रिव्हियस डिलिव्हरी जर आपण पाहिली तर लेग स्टॅम्पच्या लाईनमध्ये रिलीज केला होता. चेंडूला ऑन साईडला ड्राईव्ह केला, चौकार या ठिकाणी खेचून काढला होता साहिल गोवारी याने. खूप चांगलं फलंदाजी पाहायला मिळते. विकेटच्या चारी बाजूला चौफे फटकेबाजी मारण्यात हा वाकफगर असणारा खेळाडू ज्याचं नाव आहे साहिल गोवारी. ऑन साईडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही, मिस टायमिंग होतो आणि पहिला मोहरा गारद होतो साहिल गोवारी याच्या रूपाने. नयन खांबे 500 रुपयाच्या पारितोषिकाचा हकदार बनतो. धन्यवाद बादल ग्रुप कामोठे. 500 रुपयाचं पारितोषिक नयन खांबेसाठी प्रत्येक विकेटसाठी या सामन्यामध्ये असेल आणि विकेट हॅट्रिकसाठी 2,000 रुपयाचं रोख पारितोषिक बादल ग्रुपच्या वतीनं नयन खांबे यांच्यासाठी नक्कीच असेल. सन्माननीय सुदीप जाधव सर, त्याचप्रमाणे सन्माननीय दत्ता मोरे साहेब या 2 मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं KGNच्या माध्यमातून सहर्ष स्वागत.
SK साऊंडचे प्रोप्रायटर उदय पवार सर यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केली जाते. नवीन फलंदाज सचिन पाटील या ठिकाणी फलंदाजीसाठी येतो. मात्र पहिल्या सत्रातील पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर साहिल म्हात्रे साहिल गोवारी खूप प्रभावित करतो. पहिल्या षटकामध्ये मात्र 7 धावा येतात आणि नयन खांबे 500 रुपयाचं पारितोषिक जिंकून एक चांगल्या प्रकारचं आपल्या संघाला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या P1 मध्ये एक चांगली सुरुवात करून देतो. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकामध्ये अजून देखील 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 24 चेंडूमध्ये दैवत म्हात्रे अँड कंपनी कशा प्रकारचा खेळ करेल याच्या बरीचशी समीकरणं येणाऱ्या सेकंड इनिंगमध्ये अवलंबून असतील. आणि तर साई माऊली मार्गिश स्पोर्ट्सचे गोलंदाज येणाऱ्या 4 षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतात हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं असेल. नवीन तर नक्की तर नवीन गोलंदाज संदेश कडू चांगला चेंडू कव्हर्समधून खेळून काढलाय. चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होतं. फास्ट आउटफील्ड आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. डीप पॉईंटमध्ये चेंडूला अडवला जातो. त्या दरम्यान 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. एक शॉर्ट रन येते. पंचांचा इशारा शॉर्ट रनचा, तर 2च धावा या ठिकाणी येतील. संतोष म्हात्रे यांनी जर षटक रिलीज केलं तर विनायक म्हात्रे यांच्याकडून त्यांना 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या अंतिम महामुकाबल्यामध्ये संतोष म्हात्रे यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असेल. दुसऱ्या षटकाची सुरुवात होतं. 2 धावा स्कोर कार्डवर जोडतात. एकूण धावांचा विचार केला तर 9 आपल्याला पाहायला मिळतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन अजून देखील त्याच प्रकारचं अबाधित आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करत असताना फलंदाज दैवत म्हात्रे खूप चांगला चेंडू. वेग होता, गती होती, लाईन चांगली होती, ॲक्युरेसी होती आणि लेनचा आपण विचार केला तर गुड लेनला चेंडू रिलीज केला. थोडासा काटा बदललाय चेंडूने आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या ग्लव्जमध्ये विसावला. ज्या प्रकारची सुरुवातीची गरज होती ती मिळते. सचिन पाटील यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि जर 50 धावा या ठिकाणी बनवल्या सचिन पाटील यांनी तर सागर पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. वाईड येतो या ठिकाणी. वाईडच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. 10 धावा सचिन पाटीलसाठी एक जबरदस्त पारितोषिक सागर पाटील यांच्याकडून. 50 धावांच्यासाठी 5000 रुपयाचं आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. स्ट्राईक एंडला दैवत या ठिकाणी उभा राहतो. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होईल संदेश कडू. खूप चांगला वेग आहे या गोलंदाजाकडे. खूप चांगला चेंडू. अप्रतिम फटका. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाणारा 1 बाउन्स सीमारेषे पार चौकार. दैवत म्हात्रेची क्षमता काय पोटेन्शियलचा हा खेळाडू आहे. कामोठे टेनिस क्रिकेटचा मागील 10 वर्षापासून अक्षरशः धुमाकूळ घातले आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून कामोठे टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने नावलौकिकास येणारा हा खेळाडू या अंतिम महामुकाबल्यामध्ये आपल्या खेळाची चुणूक दाखवत असताना, आपल्या खेळाचा परिचय देत असताना संदेश कडू या गोलंदाजासाठी चांगला फटका येतो. या चौकाराच्या दिशेने धावफलक वाऱ्याच्या वेगाने पुढे जातो 14 वर. पुन्हा एकदा संदेश कडू ओव्हर द विकेट. ऑन साईडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातो व्ही मधून. अजून एक बॅक टू बॅक चौकार दैवतच्या बॅटमधून. डीजे
डीजे खूप छान या ठिकाणी फलंदाजी ऑन साइडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतो, नो चेंडू आहे, म्हणजे नक्कीच फ्री हिट असेल येणाऱ्या चेंडूवर. फ्री हिट या चेंडूवर संदेश कडूच्या थोड्याशा अडचणी या ठिकाणी वाढत असताना, कारण दैवत मात्र खूप चांगल्या फॉर्ममध्ये या ठिकाणी जे दिसतो, चेंडू चांगला कनेक्ट करतो, आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे चेंडूला विकेटच्या चारी बाजूला कॅपिटलाइज करतो, चांगल्या प्रकारे चांगले फटके एक्झिक्यूट करतो. यावेळेस मिस टायमिंग आहे, मात्र फ्री हिटचं नक्कीच ॲडव्हान्टेज मिळेल दैवतला. हेच तर क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. फ्री हिट जीवनदान देऊन जातो दैवत मात्रेला. या ठिकाणी दैवतची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येणार नाही. दैवत अजून देखील आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित असेल. एकूण धावांचा विचार केला तर 20 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 20 धावा. संदेश कडूचं थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल या ठिकाणी दुसरं षटक रिलीज करत असताना. ओव्हर द विकेट ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय. टायमिंग आहे का पाहावं लागेल. चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या पार जातो. पंचांचा इशारा येतो. 4 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 24 धावा या ठिकाणी जमा केलेल्या आहेत. त्या विघ्नहर्ता 11 संघाने पहिल्या सत्राचा आपण विचार केला. एक फलंदाज नक्कीच बाद झाला. त्यानंतर तिन्ही फलंदाजाने खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे या 12 चेंडूमध्ये 24 धावा जमवत असताना. आणि प्रत्येक खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन हे खूप महत्त्वाचं असतं. विजूभाऊ मित्रमंडळ मुंबईचे अध्यक्ष सन्मान्य शेखर काशीद सर यांना विनंती असेल की आपण या मंचावर आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे कृष्णा शेठ ढोमे, दिलीप घुले पाटील, जनार्दन उंडे या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं. या दरम्यान आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय वंदनीय रवी जोशी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. अगदीच रवी जोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून समाज सेवेतून सातत्याने ज्या व्यक्तिमत्वाला आपण पाहतो, या साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच सुशांत अतिथी देवो भव या आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण स्वागत करूया. या ठिकाणी ऑन साइडला एक्झिक्यूट केला आहे. पंचांचा इशारा येतो. 6 धावा. डीजे ठोक. नितीनजी कवडे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन, तसेच रोशन म्हात्रे यांचं देखील शुभागमन. सगळ्यांचं आम्ही प्रथम शब्द सुमनानं हार्दिक स्वागत करतोय. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आणि अगदीच अतिथी देवो या उक्तीप्रमाणे आम्ही सर्वांचंच या बक्षीस वितरण सोहळ्याच्या अंतर्गत हार्दिक स्वागत करतोय. रविदादा गोवर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. खूप चांगला चेंडू या ठिकाणी टॉप ऑफ मिडल ऑफ स्टंपच्या वरून चेंडू एक्स्ट्रीपेक्षकाच्या ग्लव्जमध्ये जातो. ज्या दरम्यान गतवर्षी ज्यांना आपल्या शिक्षण सेवेच्या कारकिर्दीत आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, असे आपले आदर्श शिक्षक तथा ITI प्रशिक्षक आदरणीय कुमार पाटील सर यांना विनंती असेल की या मंचावर सर आपलं सहर्ष स्वागत आहे. KGNच्या माध्यमातून अजून एक डॉट चेंडू या ठिकाणी जातो. गोलंदाज नयन खांबे पुन्हा एकदा 30 दहशत तोच धरावा. या स्पर्धेच्या माध्यमातून या तिसऱ्या षटकाच्या माध्यमातून विघ्नहर्ता 11चे फलंदाजांनी जी रनची लयलूट केली होती त्याला कुठेतरी बेड्या घालण्याचा, कुठेतरी अंकुश लावण्याचा
प्रयत्न या ठिकाणी नक्कीच नयन खांबे करत असताना कर्णधार आहे, कर्णधाराला आपली जबाबदारी काय हे त्याला नक्कीच माहिती आहे. राऊंड द विकेट. खूप चांगला चेंडू, बॅक टू बॅक तिसरा सलग चेंडू या ठिकाणी निर्धाव. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर लाईन अँड लेंथ मेंटेन करणं, व्हेरिएशन करणं आणि कमबॅक करणं हे टेनिस क्रिकेटमध्ये खूप अवघड काम असतं आणि ते अवघड काम करून दाखवणाऱ्याचं नाव आहे नयन खांबे, ज्याचाच वाढदिवस देखील आहे. खूप साऱ्या शुभेच्छा नयन. राऊंड द विकेट. ओ ऑन द ब्लॉक हॉलमध्ये चेंडू रिलीज केला होता. जोरदार अपील केलं जातं या ठिकाणी. अपील पंच या ठिकाणी फेटाळून लावतात. मला वाटते एज फक्त सिंगल या ठिकाणी येते. या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवर कटाक्ष टाकला तर 31 धावा, स्कोर कार्डवर कटाक्ष टाकला तर 31 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील रिलीज करेल नयन खांबे. 5 चेंडू डिलिव्हर्ड केलेत. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर सलग 3 डॉट आणि 5व्या चेंडूवर सिंगल लेग बाय. ओ खूप चांगला चेंडू, अजून एक डॉट चेंडू. काय जबरदस्त षटक. जर हे षटक आवडलं असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्यात नयन खांबे याच्यासाठी. कारण पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर या प्रकारचं कमबॅक पाहणं खरोखरच ड्रीम स्पेल असेल नयन खांबेचा. विजूभाऊ मित्रमंडळ मुंबई अध्यक्ष शेखर काशीद साहेब यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच कृष्णा शेठ ढोमे साहेब यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. तसेच दिलीपजी धुळे साहेब यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. तसेच जनार्दनजी उंडे साहेब यांना देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग 2025 ही अंतिम मॅच आहे, मेगा फायनल. आणि मेगा फायनलची ही पहिली इनिंग आपण पाहतात. श्री विघ्नहर्ता 11 विपक्ष साई माऊली मार्गेश स्पोर्ट्स. कोणी साई भक्त आहेत तर कोणी गणपती बाप्पा भक्त आहेत. या भक्तांच्या खरं तर प्रेमाखातर सातत्याने समाजामध्ये या थंडीच्या हंगामामध्ये अनेक साई भक्त चहूबाजूला शिर्डीला चालत जाताना दिसत असतात आणि प्रत्येकजण त्याचे सेवेकरू देखील आहेत. या सगळ्या सेवेकरूंचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आदरणीय जगदीश पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद सुशांतजी. नक्कीच आज अंतिम मेगा फायनलची रजनी आणि आज समाजातील विविध क्षेत्रामध्ये ज्याने आपल्या कार्याचा ठसा उमटवला असे कामोठे जुई नौपाडा कामोठे कॉलनीमधील बरेचसे मान्यवरांची या ठिकाणी मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. या KGNचे जे आयोजक आहेत त्यांचं नेहमीच उत्साहाला स्फुरण आणण्याचं काम या मान्यवरांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतो. त्या सर्व मान्यवरांचं पुनश्च या महामुकाबल्याच्या माध्यमातून हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. जाऊया मैदानाकडे. 3 षटकांचा जिथे खेळ संपतो आणि 33 धावा 11च्या सरासरीने जमावताना आपल्याला पाहायला मिळतो तो विघ्नहर्ता 11 क्रिकेट संघ. दैवत मात्रे अजून देखील मैदानावर तग धरून आहे. चांगली फलंदाजी केलेल्या ऑन साईडला या प्रकारचं इन्व्हिटेशन दैवत मात्रेला असेल. लॉफ्टेड लोअर फुल टॉस तर नक्कीच याच प्रकारचे रिझल्ट. 6 चेंडू टाका नाही तर 10 टाका, तुम्हाला रिझल्ट सेम असेल 6. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कर्णधाराने समोर येऊन निधड्या छातीनं प्रतिकार करायचा असतो आणि तेच या ठिकाणी कर्णधाराला साजेशी अशी फलंदाजी करताना आपण दैवत मात्रे याला पाहतो. 10 चेंडू 22 धावांची एक अप्रतिम खेळी या KGNच्या फायनलच्या
महामुकाबल्यामध्ये साकारत असताना दैवत अजून एक मोठा फटका षटकार येतो 22 आणि 6 28 धावांचं वै अजून एक षटकार दैवतने या ठिकाणी दाखवला तर नक्कीच पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सन्माननीय हेमलताताई रवी गोवारी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दैवतसाठी देण्यात येईल. चांगला चेंडू होता बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळून काढला सिंगलने या ठिकाणी स्कोर या ठिकाणी मूव्ह होत असताना एकूण धावा 44 धावा आपण स्कोर कार्डवर पाहतो. चौथी ओव्हर प्रोग्रेसवर आहे 44 धावा. गोलंदाजीचा आपण विचार केला तर गजानन गोवारी हे चौथं षटक या ठिकाणी हाताळत असताना एक मोठं नाव कामोठे टेनिस क्रिकेटचं वॉट अ शॉट अप्रतिम ब्युटी ऑफ द नाईट या स्पर्धेतील आजच्या रजनीतील सर्वात सुंदर प्रेक्षणीय फटका षटकाराने प्रभावित करताच सन्मान्य माजी नगरसेविका सौभाग्यवती हेमलताताई रवी गोवारी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. कामोठे टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सन्मान्य सागर पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. फलंदाज सचिन पाटील याच्यासाठी या ठिकाणी येतो. ओके तर मला वाटतं सन्मान्य रवींद्रजी गोवारी साहेब यांच्या कारला हिट केलं या षटकाराने म्हणून 500 रुपयाचं. बघा बॅनर हिटसाठी आपण पारितोषिक पाहिलं या ठिकाणी कार हिटसाठी देखील त्याने एक पारितोषिक या ठिकाणी लावलेलं आहे. चौथं षटक प्रोग्रेसवर असताना या ठिकाणी धावा वाऱ्याच्या वेगाने पुढे जात असताना हाफ सेंचुरी देखील आणि अजून एक चौकार येतो. गजानन गोवारी यांचे षटक खूप महागडं या ठिकाणी होत असताना कारण 23 धावा आत्तापर्यंत त्याने मोजलेले आहेत. शेवटचा चेंडू असेल उदय पवार यांच्याकडून 500 रुपये होतं गजानन गोवारी यांना विकेटसाठी. फक्त सिंगलवर दुसरी घेण्याचा प्रयत्न 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. बघा पाहता पाहता 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा. मला वाटतं एकूण 4 रजनीचा आपण विचार केला तर एवढी मोठी धावसंख्या कदाचित आपल्याला पाहायला मिळाली असेल. या षटकामध्ये 25 धावा तब्बल कुठून काढल्या. अप्रतिम फलंदाजी विघ्नार्थ 11 दैवत म्हात्रे अँड कंपनीकडून आपल्याला पाहायला मिळाली. 3 फलंदाजांचा आत्तापर्यंत वापर केलेला आहे. तिन्ही फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजीचा या ठिकाणी नजरांना पेश केलेला आहे. आणि मित्र जे प्रेक्षक KGNचा महामुकाबला या ठिकाणी पाहण्यासाठी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने त्या प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा सामना. कारण या प्रकारचं फायटिंग स्पिरिट या प्रकारचा नवीन गोलंदाज प्रथमेश म्हात्रे. बघा एक वेगळं पारितोषिक आहे. 3 चेंडू जर डॉट या ठिकाणी काढले तर बादल ग्रुपकडून 500 रुपयाचं 2000 या 500 नाही बादल ग्रुपची झेप खूप उंच आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. वाईड अवांतर धावसंख्येत भर पडते. यास दैवतने जर 50 धावा कंप्लीट केल्या तर सोनू पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. बघा पारितोषिकांची लयलूट या ठिकाणी होत आहे.
एज येते, नो येतो. 4+1 5 धावा या 5 धावा या ठिकाणी या चेंडू फ्री हिट असेल ती एक गोष्ट वेगळी. जर 33 यस या दरम्यान अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय गतवर्षी ज्यांना खरं तर शिक्षण सेवेच्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला असे आमचे आदरणीय ज्यांना आम्ही लाडानं कुमार पाटील सर असे म्हणतो त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. टायगर भाऊ यांच्याकडून पण प्रति षटकारात 1000 रुपये. टायगर भाऊ यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक. ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह केले, कापेट ड्राईव्ह अलंग तो कापेट येतो, सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केली जाते. दैवतचा एकूण आपण स्कोअर पाहिला तर 35 धावा. स्कोअर दैवतचं पाहणं यासाठी गरजेचं आहे कारण बरीचशी पारितोषिक आहेत. हाफ सेंचुरी जर या ठिकाणी दैवत कंप्लीट करतो तर सोनू पाटील यांच्याकडून 2000 रुपये, सन्माननीय रवींद्रजी गोवारी साहेब यांच्याकडून 2000 रुपये, अशा प्रकारचे 4000 रुपयाचं पारितोषिक दैवतसाठी या ठिकाणी असणार आहे. 35 धावांची वैयक्तिक खेळीवर दैवत या ठिकाणी खेळत असताना आणि या षटकाचा आपण विचार केला. खूप चांगला चेंडू या ठिकाणी ऑफ स्टंपच्या लाईनमध्ये रिलीज केले जातो. यास अजून 2 चेंडू डॉट रिलीज केले तर बादल ग्रुपच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाला दिला जाईल प्रथमेशसाठी. प्रथमेशला देखील खूप चांगली संधी आहे या महामुकाबला मेगा फायनलच्या माध्यमातून. बघा विद्युत प्रकाश झोतामध्ये खेळली जाणारी KGNची डे नाईट स्वरूपाची स्पर्धा. डॉट येतो, अजून एक डॉट आला तर 2000 रुपये. बादल ग्रुप 2000 रुपयासाठी चेंडू रिलीज करील आणि 2000 पेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल आपल्या संघाची गरज आहे चेंडू डॉट खेळणे कारण धावांचा अक्षरशः वणवा पेटवलाय या तिन्ही फलंदाजाने मैदानामध्ये आणि आपण स्कोर कार्डवर पाहतोय. हो यास बाईज आहे, बाई डॉट का नो काउंट करू ना यस डॉट चेंडू 2000 रुपये प्रथमेश याच्यासाठी आलेले आहेत. बाईकची येणारी धाव 65 धावा स्कोर कार्डवर. क्लीन बोल्ड सलग 4 चेंडू डॉट आणि सफलता शेवटच्या चेंडूवर. एवढा गोड शेवट अजून काय अपेक्षा करू शकतो. यस पहिला वाईड होता त्यानंतर नो होता. 5 चेंडू रिलीज केलेत कारण षटक खूप लांब लचके जात आहे. नवीन फलंदाज बंटी या ठिकाणी येतो. शेवटचा चेंडू मला वाटतं प्रथमेश रिलीज करेल. 65 धावांवर थांबलेला स्कोअर प्रदीर्घ कालापासून आणि दैवत मला वाटतं प्रतीक्षेत आहे स्ट्राईकच्या. नॉन स्ट्राईक एंडला तसाच स्थिर स्तब्ध, काय करावं सुचत नाही त्याला कारण तब्बल आपण पाहिलं तर 4 चेंडू दैवत नॉन स्ट्राईक एंडलाच उभा होतो ज्याच्यासाठी 4000 रुपयाचं ओव्हर द विकेट. अजून एक चेंडू रिलीज केला जातो, चेंडू डॉट निघून जातो. एकदा जोरदार टाळ्या उद्यात प्रथमेशसाठी. अप्रतिम गोलंदाजी, 65 धावांवर स्कोअर रोखून ठेवलं. मोठी जबाबदारी होती, भीम पराक्रम करून दाखवला गोलंदाजीच्या माध्यमातून कारण गरज होती संघाची.
65 धावांचं टार्गेट या ठिकाणी. जर या षटकामध्ये अजून जास्त धावा आल्या असत्या तर एक मोठं टार्गेट मिळालं असत्या या महामुकाबल्यामध्ये. षटकांचा वाजवी खेळ संपला. 65 धावा स्कोर कार्डवर. 66 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. या दरम्यान आदित्य कक्षामध्ये या आमच्या तर नक्कीच या अंतिम महामुकाबल्यामध्ये 66 धावांचं लक्ष्य आहे. या 66 धावांच्या लक्ष्याचं कशा प्रकारे पाठलाग केला जातो याचं धावतं विवरण करण्यासाठी कामोठ्याचे आमचे एक जबरदस्त मराठी समालोचक दामाई यांच्या आवाजामध्ये जेडी मायक्रोफोनवर येतील. धन्यवाद. रिक्षामध्ये आणू नका. चला कचेरजी पेटकर साहेब, रिक्षा बाहेर काढायची आहे. चला रिक्षा बाहेर काढायची आहे. कचेर दादा चला पाहुण्यांच्या स्वागताकडे वळूया. मी रविदादा गोवार यांना विनंती करतोय आपण आदरणीय वंदनीय आपले सर्वांचे लाडके रवी जोशी साहेबांचं स्वागत करण्यासाठी रविदादा गोवार यांना विनंती करतोय. रवी शेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आध्यात्मिक प्रत्येक क्षेत्रात आपल्या समाजसेवेचा एक ठसा उमटवणारे अगदीच कामोठे शहर मंडळाचे अध्यक्ष रवी जोशी साहेब यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. मायेची उपदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि प्रकल्पग्रस्तांचे भूमिपुत्रांचे आराध्य दैवत स्वर्गीय दिवंगत नेते दिवा पाटील साहेब यांची मूर्ती भेट देऊन आपण रवी जोशी साहेबांचं या ठिकाणी मानसन्मान करूया. टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर या कामोठ्यामध्ये आपल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून स्वर्गीय मितेश शेठ जोशी यांच्या स्मरणार्थ काही दिवसानंतर आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. तर नक्कीच त्याची सगळ्यांना आतुरता आहे. तदनंतर नुकताच ज्यांचा उल्लेख केला, खरं तर शिक्षक हा ज्ञानाचा दिवा पेटवणारा एक संस्कार असतो. काही दिवसांपूर्वी कामोठ्यातील आपल्या शिक्षकानं अगदीच आपल्याला अभिमानास्पद वाटावं अशी निस्सीम सेवा आतापर्यंत केली, म्हणूनच त्यांना पुरस्कार प्राप्त झाला. असे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ITI प्रशिक्षक आमचे लाडके कुमार पाटील सर यांचं स्वागत करण्यासाठी मी सागर पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण कुमार पाटील साहेबांचं स्वागत करायचं आहे. ITI प्रशिक्षणातून अनेक विद्यार्थ्यांना रंगारी यांच्या माध्यमातून हुबेहूब चित्राची शिक्षण देणारे कुमार पाटील सर यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जाते. नेहमीच प्रत्येक स्पर्धेला, प्रत्येक कार्यक्रमात कुमार पाटील सरांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद. दादा गोवार यांचं या ठिकाणी शुभागमन. आदरणीय अगदीच कम्युनिटी टेनिस क्रिकेटचे सल्लागार अरविंद शिंदे, अरविंद काका यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय परेश म्हात्रे यांना आपल्या शुभ हस्ते आपण अरविंद शिंदे काकांचं स्वागत करायचं आहे. सेकंड इनिंग चालू होण्याच्या अगोदर अगदीच सर्व पाहुण्यांना विनंती आहे, आपण आजूबाजूला कुठे असाल तर आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. अरविंद काका प्रत्येक वेळेला आपल्या माध्यमातून हा यस पंचांचा इशारा मॅच ऑन. अरविंद काका हे आपल्या पाठीशी उभे असतात आणि प्रत्येक वेळेला ते अगदीच बॅकस्टेजची भूमिका निभावतात, म्हणून त्यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जातं आहे. तदनंतर नितीनजी कवडे यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय सागर पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण नितीनजी कवडे
कामोडे टेनिस क्रिकेटचे एक सदस्य आणि रविशेठ जोशी साहेब म्हटल्यानंतर आपल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या तरुण विचारांच्या व्यक्तिमत्वांना नेहमीच या कामोठ्याच्या आणि पंचक्रोशीमध्ये सातत्याने समाजसेवेतून रुजू करतात असे नितीनजी कवडे यांचे या ठिकाणी मान सन्मान केला जात आहे। सागरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते यस गेम ऑन गणपती बाप्पा मोरिया। जाऊया मैदानाच्या आतमध्ये दैवत मात्रे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते। पहिला चेंडू इथे काय पाहायला मिळते आपल्याला पहिल्या चेंडूवरती मात्र कर्णधाराची विकेट घेतली गणपती बाप्पा मोरिया आणि पहिल्याच धक्का बसतो इथे मात्र साई माऊली मार्गी स्पोर्ट्स 11 संघाला नयन खांबे बॅक टू द पॅव्हेलियन। कुठे असाल आपण व्यासपीठावरती यायचं आहे। सागर मसणे परेश मात्रे आपली वाट पाहत आहेत। सागर मसणे आपण यायचं आहे। अगदी शेवटची 5 षटकं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असताना त्या ठिकाणी 5 षटकांमध्ये अर्थातच 30 चेंडूंमध्ये 65 धावांची बारदार खेळी करत विघ्नहर्ता 11 संघानं साई माऊली मार्गी स्पोर्ट्स 11 संघासमोर 66 धावांचं लक्ष ठेवले आणि एका कर्णधाराने विघ्नहर्ता 11 संघाच्या कर्णधाराने साई माऊली मार्गी स्पोर्ट्स 11 संघाच्या कर्णधाराचा बळी त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घेतलाय। कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग 10 संघ होते आणि 10 संघांचे संघ मालक जर व्यासपीठावरती आतापर्यंत आले नसतील तर त्या माझ्या अतिथींना विनंती आहे 10च्या 10 संघ मालकांना की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे। सर ओव्हर टू सर। भावेश येतोय मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण दैवतचा चेंडू पाहायला मिळतोय इथे पुन्हा काय पाहायला मिळते लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक असणार आहे दैवत मात्र ऑन हॅट्रिक भावेश आले सरची बॅक टू द पॅव्हेलियन। छोटा बच्चा जान हेमलता रवी गोवारी यांच्या माध्यमातून मात्र त्या ठिकाणी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे आणि 1000 रुपयांचं पारितोषिक कशासाठी असणार आहे सलग 3 चौकार अर्थातच चौकार हॅट्रिक सलग 3 षटकार हॅट्रिक आणि जर सलग 3 विकेट घेतल्या तर विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा त्या ठिकाणी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। आणि मैदानाच्या आतमध्ये जो खेळ आपण पाहतोय दैवत म्हात्रे ऑन हॅट्रिक असणार आहे। लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 महत्त्वपूर्ण विकेट मात्र त्यांनी घेतल्यात। एक कर्णधाराची विकेट पाहिली दुसरी भावेशची विकेट पाहिली तिसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय खेळपट्टीवरती तो रुजू होतोय दैवत म्हात्रे ऑन स्ट्राईक्स। आता मात्र फलंदाजाच्या मनामध्ये धाकधूक असणार आहे आणि इथून मात्र आत्मविश्वास दैवत मात्रेचा प्रबळ तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय। चेंडू टाकला जातोय मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू येतोय विघ्नहर्ता 11 संघाचं मात्र इथे वर्चस्व आणि दैवत मात्रेचे इरादे स्पष्ट मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहेत। अजूनही साई माऊली मार्गी स्पोर्ट्स 11 संघाचं खातं धावफलकावरती उघडताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। इथे काहीचा स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय चौथा डॉट चेंडू। या दरम्यान वासुदेवजी पंडित रवींद्र कामोटकर आणि सचिन भुईर यांच्या या कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीगला शुभेच्छा आलेल्या आहेत। खूप खूप धन्यवाद। मॅन ऑफ द सिरीज सुनील भाऊ गोवारी यांच्या सौजन्यातून आपल्याला एक फ्रीज पाहायला मिळते। बेस्ट गोलंदाज टायगर भाऊ यांच्या माध्यमातून आता मात्र पुढे सरसावत फटका खेळलाय पॉइंटच्या दिशेनं आणि चेंडू सीमारेषा पार जातो इथे चौकारानं धावफलक उघडलं जातं एक महत्त्वपूर्ण नवसंजीवनी देणारा चौकार। अगदी आपले डीजे मास्टर जर पाहिल्यानंतर साईबाबांचे खूप मोठे भक्त आहेत। आता पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केलाय तिसरा धक्का या षटकातील लागलाय सचिन पाटील यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावेल आणि दैवत मात्र इथे मात्र आपल्याला ओव्हर हॅट्रिक कंप्लीट करताना पाहायला मिळेल विकेटची होते केदार बॅक टू द पॅव्हेलियन।
डीजे अगदी 5 षटकांमध्ये 65 धावा त्या ठिकाणी विघ्नहर्ता 11 संघानं कुठून काढल्यानंतर साई माऊली मार्गी स्पोर्ट्स 11 यांच्यासमोर 66 धावांचं लक्ष ठेवलं आणि या 66 धावा चेस करत असताना आपण पाहतोय पहिलं षटक त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आले. धाव फलकावरती धावा फक्त आपल्याला 4 पाहायला मिळत आहेत आणि अगदी त्या ठिकाणी 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. एका साईडला आपण पाहिलं ना तर संदेश कडू सलामीला आलेला मैदानावरती अजूनही उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आता निखिल मोहिते मैदानाच्या आतमध्ये येतोय. या 2 फलंदाजांवरती महत्त्वपूर्ण भूमिका मात्र नक्कीच साई माऊली मार्गी स्पोर्ट्स 11 संघाची असणार आहे. या दोनही खेळाडूंकडे ती क्षमता आहे आणि निखिल मोहिते मात्र नक्कीच ती कामगिरी करणार का? कारण या खेळाडूंनी या मैदानावरती आत्तापर्यंत कितीतरी वेळा थैमान घातले. आपल्या फलंदाजीच्या जोरावरती बहुतेक सामने मात्र आपल्या संघाला जिंकून दिलेत. षटक क्रमांक 2 सुरुवात झाली आहे. चेंडू मात्र आकाशाला गवसणी घालत असताना क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि संदेश कडू बॅक टू द पेव्हिलियन. टाटा बाय बाय गुड नाईट. माननीय श्री हरी भोईर मोठीजू यांच्याकडून या विघ्नहर्ता 11 संघासाठी मात्र त्या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. या KJNच्या माध्यमातून त्यांचं खूप असं सहर्ष स्वागत. मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये विघ्नहर्ता 11 संघ मात्र अगदी महत्त्वपूर्ण कामगिरी सामना एकतर्फी मॅचकडे झुकताना पाहायला मिळतोय. अगदी आपण पहिला इंटर कॉलनीचा सामना पाहिला ना तिथे सुद्धा आपल्याला तेच चित्र पाहायला मिळालं. अगदी 4 दिवस ही स्पर्धा चालू होती. काल आपण थोडासा अडथळा पाहिला आणि आज आयोजन कमिटीच्या माध्यमातून ही स्पर्धा दोनही मेगा फायनल मॅच मात्र आपल्याला आजच्या दिवसापर्यंत पाहायला मिळाल्या. सचिन पाटील गोलंदाजी मार्गवरती आणि सचिन पाटील इथे काय कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. फक्त त्रिफळाचित नाही केलं तर फलंदाजाचं घरटं जाळून पोळून टाकण्याचं काम केलंय. हवेलीचा धूर धूर आणि धूर आपल्याला पाहायला मिळतोय. पहा पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाज विकेट हॅट्रिकवरती पाहायला मिळतो. तो दुसरं षटक घेऊन आलोय सचिन पाटील आणि त्यानं 2 विकेट घेतल्यात. ज्या उंबरट्यावरती पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं दैवत मात्रे उभा होताना त्याच उंबरट्यावरती आपल्याला सचिन पाटील उभा असताना पाहायला मिळतोय. आणि विकेट हॅट्रिकसाठी हेमलता रवी गोवारी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. चौकार हॅट्रिक असू द्या, षटकार हॅट्रिक असू द्या किंवा विकेट हॅट्रिक असू द्या, पारितोषिक सेम असणार आहे. बारक्या कांबळेकडून खोलवरपतीचा चेंडू टाकला. ते पंचांकडे मागणी केली जाते ना मैदानाच्या आतमध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाते. लेग बिफोर द विकेटचा मारा. संतोष मात्र बॅक टू द पेव्हिलियन आणि इथे मात्र सचिन पाटील विकेट हॅट्रिक कंप्लीट करताना डीजे ठक. आतमध्ये आपल्याला आता मात्र जल्लोष पाहायला मिळतोय. 6 खेळाडू मात्र त्या ठिकाणी बॅक टू द पेव्हिलियन झालेत आणि ही संधी चालून आली होती सचिन पाटील यांना आणि त्या संधीचं सोनं केलंय. या ठिकाणी विकेट हॅट्रिकसाठी मात्र नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे जमा झाले. मॅचचा सामना संपला. जसा सामना संपेल तसं मात्र सचिन पाटील यांनी तुम्ही समालोचन कक्षामध्ये या आपलं पारितोषिक घेऊन जा. निखिल मोहिते मात्र आता आशाभूत नजरेनं आपल्या साथीदारांकडे पाहतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना इथून मात्र आलेले सर्व साथीदार अगदी घराकडे पडताना पाहायला मिळाले. तर निखिल मोहिते मोठमोठे फटके खेळणारा खेळाडू एका बाजूने जर पाहिलं ना तर साई माऊली मार्गी स्पोर्ट्स 11 संघ मात्र भरपूर बॅकफुटवरती गेला आणि इथे मात्र
प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. हलक्या हाताने खेळून काढलं जात आहे त्या ठिकाणी. इथून मात्र निखिल मोहितेला स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम केलं जातं. हेमलता रवी गोवारी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी आता मात्र 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. कुठल्याही फलंदाजानं मारा. साई माऊली मार्गी स्पोर्ट्स 11च्या प्रत्येक खेळाडूसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. सचिन पाटील यांना विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली 5 चेंडूमध्ये. निखिल मोहितेसाठीचा भन्नाट वेगानं टाकला जाणारा चेंडू. डॉट चेंडू येतोय. गोलंदाजी आवडली असेल तर मैदानाच्या चौफेर बाजूनं टाळ्यांचा वर्षाव होऊ द्या. फक्त एक धाव खर्च करते. एका षटकामध्ये 3 विकेटचं पतन करणारा गोलंदाज ठरतोय सचिन पाटील. जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अजून असरी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले तर काही कावे, जाळू शकेल झोपडी आग ती जिवंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, परंतु पुन्हा चालेल मी, कारण अडखळ्यांना अडखळून अडखळणे माझ्या पाऊलांना पसंत नाही. माझ्या पाऊलांना पसंत नाही. तो आला, त्यानं चेंडू हातामध्ये घेतला आणि वेगावरती असा काही स्वार झाला, गतीमध्ये परिवर्तन केलं. गोलंदाजीची धुरा सांभाळत मात्र ते एका बाजूने साई माऊली मार्गी स्पोर्ट्स 11 संघाच्या खेळाडूंना नेस्तनाबूत करण्याचं काम केलं. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सांघिक 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन दैवत मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. गजानन गोवारी यांच्यासाठी चेंडू टाकला जातोय. पहिला चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. खूप दूरवरती सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 66 धावांचं लक्ष्य असताना धावफलकावरती धावा फक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत 5 धावा. सरळ हातानं बॅटचा फटका येत नाही, तर आता आपण पाहतोय डावकरी हातानं अगदी रिव्हर्सशिपचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. तोही फटका असफल ठरतोय. आतापर्यंत 2.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक झाला आणि नशिबाच्या वाट्याला फक्त आणि फक्त अपशकुन आलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू जातोय. निखिल मोहितेला स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम केलं जातंय. निखिल मोहितेला म्हणावं तेवढी स्ट्राईक मात्र आतापर्यंत भेटली नाही. निखिल मोहितेसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. बादल ग्रुप कामोटे यांच्याकडून निखिल मोहितेच्या प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज. बेस्ट वर्सेस बेस्ट. दैवत तू निखिल. ते मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव घेतली जाईल. एका धावेवरती समाधान. धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळत नाहीत. धावफलकावरती 7 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काही वेळ असा होता धावा कमी जास्त गडी बॅक टू द पॅव्हिलियन झाले होते. 5 धावा असताना 6 गडी अगदी तंबूच्या आसऱ्याला परतले होते. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येतोय. दैवत मात्र कमालीची कामगिरी केली. फलंदाजीच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं, फलंदाजीच्या जोरावरती त्यानं अभूतपूर्व फटके खेळून काढले. आता ज्यावेळेस 2 षटकं तो वैयक्तिक टाकला, पहिलं आणि हे 3रं षटक, तिथेही त्याने आपली गोलंदाजी नक्कीच साकार केली. दाखवून दिलंय मी का अष्टपैलू खेळाडू. पुनश्च एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतो आणि षटक क्रमांक 3रं मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते. धावफलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा. निखिल मोहितेकडे मात्र सुवर्ण संधी असणार आहे. बादल ग्रुप कामोटे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आले. रवी कडू छोटा पॅक बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले. तर षटक क्रमांक 4
रवी कडू या गोलंदाजानं अगदी फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम गेली कित्येक वर्ष या कामोठी नगरीमध्ये केलंय. रवी कडूंचा पहिला चेंडू निखिल मोहितेसाठी सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतोय आणि वाईड चेंडू येतोय. 12 चेंडू 58 धावांची गरज. ते चांगला फटका खेळाय परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नुकसान नसेल आणि निखिल मोहिते मात्र त्या ठिकाणी स्ट्राईक वरती थांबणार आहे. प्रत्येक षटकाराला 2000 रुपयांचे कॅश प्राईज. बादल ग्रुप कामोठे आता मात्र आलाय की काय, नक्कीच आलाय आणि मैदानाच्या बाहेर आयव्हा कॅच कंप्लीट झालाय. चला ज्यांनी कुणी कॅच घेतला असेल ना त्यांनी समालोचन कक्षावरती पंडित अण्णा गोवारी यांच्याकडून आयव्हा कॅच साठी 200 रुपयांचे पारितोषिक आहे. हो रवी कडू काय पाहायला मिळतंय, घरटा जाळून टाकण्याचं काम केलंय. फर्निचर डिसमिस निखिल मोहिते बॅक टू द पॅव्हिलियन. 1000 रुपयांचं कॅश प्राईज पटकावलंय. छोटा पॅक बडा धमाका मी म्हटलं होतं. विकेटचं पतन झालं आणि साई माऊली मार्गी स्पोर्ट्स 11 संघाचा अगदी शेवटचा आपण त्या ठिकाणी पाहतो पर्याय निखिल मोहिते सुद्धा मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. हलक्या हाताने खेळून काढले त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक असणार आहे आणि ही निखिल मोहितेची जी विकेट घेतली आहे ना रवी कडू यांनी, त्या विकेटसाठी संदेश भगत यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राईज असणार आहे. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येत आहेत परंतु थोडंसं मिसस्पीड पाहायला मिळतंय परंतु काहीही बिघडणार नाही कारण सामन्याचं चित्र विचित्र स्वरूपामध्ये बदलताना आपण पाहिलंय. डॉट चेंडू असणार आहे. स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र अगदी नक्कीच वेगवेगळी बक्षिसं ठेवण्यात आली. इथे मात्र बेस्ट बॉलरसाठी आपण पाहतोय आपल्या पनवेल टायगर ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री शंकर भाऊ जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक ब्रँडेड सायकल असणार आहे. आपण पाहिलं आयवा कॅच मैदानाच्या बाहेर कंप्लीट झाला. आपलं नाव सांगा. आयवा कॅच योगेश कांबळे यांनी मात्र त्या ठिकाणी तो झेल टिपला होता. 200 रुपयांचं कॅश प्राईज पंडित अण्णा गोवारी यांच्या माध्यमातून ते असणार आहे आयवा कॅच साठी. शेवटचं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावफलकावरती फक्त आणि फक्त 15 धावा 6 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज असणार आहे. गोलंदाज नेम प्लीज. मोन्या दळवी आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. अगदी 5 ते 6 पावलांचा छोटासा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळून काढले. कुठल्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक नाही. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सक्सेसफुल त्याच्यामध्ये ठरतोय परंतु हातामधून सामना निश्चित चालाय. फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक राही. 5 चेंडूंमध्ये 50 धावांची गरज. क्रिकेटच्या खेळामध्ये आतापर्यंत ही धावसंख्या कधीही चेस झालेली नाहीये. हलक्या हाताने खेळून काढले. विकेटची संधी आणि विकेटचं पतन. डीजे पहा आपण गाणं ऐकतोय ना, हे गीत जर कुणाच्या नावावरती असेल ना तर ते गीत आपण पाहतोय स्वर्गीय दिबा पाटील
यांच्या नावावरती आणि याच नावाने आपण हे क्रीडांगण पाहतो. याच क्रीडांगणावरती आज कामोटे जुई नौपाडा ही प्रीमियर लीग आपल्याला साकारताना पाहायला मिळतीये. वाईट चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट चेंडू येतोय. सामन्यामध्ये औपचारिकता उरलेली असतानाही मैदानाच्या आतमध्ये थोडासा खेळ आपल्याला लेझी क्रिकेट आता पाहायला मिळते, कारण सामना एकतर्फी झालाय. विघ्नहर्ता 11 संघानं इथून मात्र बाजी मारली आहे. 2 चेंडू फक्त शिल्लक असणारे, फक्त आणि फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक क्षेत्ररक्षक असणार आहे. फायनलचा सामना ज्या प्रकारे हवा आहे ना, तो सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये कुठल्याही प्रकारचा. अगदी फायनलचा सामना केजन कामोटे जुई नौपाडा 2025चं हे पर्व आणि मैदान अगदी शांत पाहायला मिळते. चेंडू संपतोय आणि कामोटे जुई पाटील कुठं असतील त्यांनी स्टेजवर या. स्वागत पाटील, आमचे मित्र स्वागत पाटील कुठं असतील ग्राउंड मध्ये त्यांनी स्टेज